धनतेरसच्या दिवशी आपल्याला एक भरभराटीची पोटली बनवायची आहे. बघा माझ्या इथेच आहे, ही माझी गेल्या वर्षीची आहे. यावर्षी मी ही बदलणार आहे. तर अशा रंगाचा रेड रंगाची हे असा एक छोटासा बटवा घ्यायचा आहे. रेड रंग नाहीच मिळाला तुम्हाला तर पिवळा रंगही तुम्ही घेऊ शकता. तर ही मी दरवर्षी यावर्षी करते आणि पुढच्या वर्षी त्याला बदलते. तर ह्याच्या ही पोटली कशी करायची आहे? तर बघा अतिशय सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, 3 तुम्हाला गोमती चक्र घ्यायचे, 3 कवड्या घ्यायच्या, 5 तुम्हाला लवंगा घ्यायच्या, 5 तुम्ही हिरवी वेलची असते ती घ्यायची, 1 तुकडा तुम्ही दालचिनीचा घ्यायचा आहे. त्याचबरोबर बघा हे स्पाइसेस पण आहे ना अतिशय महत्त्वाचे आहे, कारण धनतेरस म्हणजे ॲक्च्युली धन्वंतरीसाठीच आपण करतो. म्हणून त्याला ज्याला आपण म्हणतो हर्ब्स असतात, वनस्पती आहे, त्याचंही महत्त्व आहे. तर ह्या गोष्टी घेतल्यानंतर त्याचबरोबर एक चांदीचा कॉईन घ्यायचा, 2-3 सुट्टे पैसे घ्यायचे आहेत, थोडेसे धणे घ्यायचे आहेत, थोडेसे अक्षदा घ्यायचं, थोडं कुंकू, थोडं हळद आणि एक तुमच्याकडे समजा लॅव्हेंडर तेल असेल किंवा चंदनाचं तेल असेल किंवा चमेलीचं तेल असेल तर त्याचे थोडेसे 1-2 ड्रॉप्स त्याच्यात टाकायचे आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक हे पण करायचं आहे की एक लसणीचा ना तुकडा पण घ्यायचा आहे. एक लसूण, फक्त एक लसूण. लसणीचंही कारण फार महत्त्वाचं आहे असं. त्याच्यावरती तुमची निद्रा देवी असते, तीही फार गरजेची असते. म्हणून ती ह्या पोटलीमध्ये आपण पोर करायची आहे आणि ह्याला चांगल्या पद्धतीने बांधायचं आहे. बांधून त्याला तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र जो आहे हा निर्वाण मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही 11 वेळा 21 वेळा बोलून तुम्ही ही पोटली देवीच्या पायाशी ठेवायची आहे. दिवाळी वगैरे संपल्यानंतर भाऊबीज झाल्यानंतर ही उचलायची आणि तुमच्या कपाटात तिजोरीत ठेवायची आहे. ही वर्षभर ठेवायची आहे. वर्षानंतर ह्याच्यातल्या ज्या पण वस्तू असतात त्या सगळ्या पाण्यामध्ये म्हणजे विसर्जित करायचे आहेत आणि पुन्हा नवीन पोटली तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दरवर्षी ह्या पोटलीला तुम्ही करू शकता. तर खर्च कमी होईल तुमचे आणि पैसे जे आहेत त्या पैशांना अनेक वाटा न लागता त्या पैशांना स्थिरता येईल. म्हणून ही धनाची पोटली म्हणून असं म्हटलं जातं आणि ह्याचा उपाय तुम्ही करा. अतिशय उत्तम असा उपाय आहे.